बायोटिक एजंट्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे पॉलिनेशन करतात. सो मेनी प्लांट्स डिपेंड्स ऑन बायोटिक एजंट्स ऑर मूव्हिंग क्रिएचर फॉर देअर पॉलिनेशन. बायोटिक एजंट्समध्ये येतात इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स आणि स्नेल्स. हे बायोटिक एजंट्स आहेत ज्याच्याद्वारे पॉलिनेशन होतं. जर पॉलिनेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या द्वारे होत असेल तर आपण त्याला म्हणतो बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स काय करतात? हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मूव्हिंग क्रिएचर्स आहे, मुवमेंट करतात हे, आणि हे एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करतात. खूप साऱ्या प्लांट्सला पॉलिनेशनसाठी या लिव्हिंग आणि मूव्हिंग क्रिएचर्सची गरज असते. त्यांच्या पोलन ग्रेन्सच्या ट्रान्सफरसाठी लिव्हिंग आणि मूव्हिंग क्रिएचर्सची गरज असते, त्याशिवाय त्यांचे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे हे जे बायोटिक एजंट्स आहे हे काय करतात? सस्टेन इकोसिस्टीमला सस्टेन करतात, ते इकोसिस्टीमला मेंटेन करतात. आणि हे जे बायोटिक एजंट्स आहे आणखी काय करतात? ते प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट्स टू पॉलिनेट. प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस कशाला मदत करतात? ते नॅचरल रिसोर्सेस प्रोड्यूस करायला मदत करतात. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जसं आता फळं आहे, त्याच्यानंतर काही सीड्स आहे, फायबर्स आहेत. नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट्स टू पॉलिनेट. हे दोन पॉईंट्स खूप महत्त्वाचे याच्यामध्ये. टू पॉलिनेट हे जे बायोटिक एजंट्स आहे हे बायोटिक एजंट्स पॉलिनेशन करतात. म्हणजे या बायोटिक एजंट्सच्याद्वारे पोलन ग्रेन्स एका फुलामधून दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. बायोटिक एजंट्स काय करतात? सस्टेन इकोसिस्टीमला ते मेंटेन करतात. आणि अजून कशाला मदत करतात? प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट्स टू पॉलिनेट. प्लांटमध्ये जर पॉलिनेशन नाही झालं तर फर्टिलायझेशन होणार नाही, आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर प्लांटला फळ लागणार नाही. प्लांटचं जे प्रोडक्शन आहे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस प्रोड्यूस करण्यासाठी प्लांटमध्ये फर्टिलायझेशन होणं जरुरी आहे. फर्टिलायझेशनसाठी पहिले प्लांटमध्ये पॉलिनेशन होणं जरुरी आहे. आणि पॉलिनेशनला जर मदतच केली नाही प्लांटला कुणी तर पॉलिनेशन होणार नाही. म्हणून हे जे मूव्हिंग क्रिएचर्स आहेत किंवा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट्स आणि स्नेल्स, हे पॉलिनेशनला मदत करतात. हे पॉलिनेटिंग एजंट्स आहे. नॅचरल इकोसिस्टीमला सस्टेन करतात. प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट्स टू पॉलिनेट. प्लांटला पॉलिनेशनला मदत करून नॅचरल रिसोर्सेसच्या प्रोडक्शनमध्ये हातभार लावतात. इतकं संपलं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, नेक्स्ट टॉपिक आहे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. पॉलिनेशन बाय विंड आपण कंप्लीट केलं. पॉलिनेशन बाय वॉटर आपण कंप्लीट केलं. यानंतरचा टॉपिक आहे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. जर इन्सेक्ट्सच्या द्वारे पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणतात एंटोमोफिली. काय म्हणतात त्याला? एंटोमोफिली. याचे एक्झाम्पल आहे रोज, जास्मिन आणि सेस्ट्रम. याचे एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल आहे रोज म्हणजे गुलाब, जास्मिन आणि सेस्ट्रम. गुलाब, चमेली आणि रातराणी. गुलाब आहे, जास्मिन म्हणजे चमेली आणि सेस्ट्रम म्हणजे रातराणी. या सगळ्या फुलांमध्ये पॉलिनेशन कशाच्याद्वारे होतं? तर पॉलिनेशन हे
इन्सेक्ट्सच्याद्वारे होतं आणि जर इन्सेक्ट्सच्याद्वारे पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणतात एंटोमोफिली. काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड ॲज एंटोमोफिली. आपला नेक्स्ट टॉपिक आहे ॲडॅप्टेशन्स. ॲडॅप्टेशन्स इन एंटोमोफिलस फ्लावर. ॲडॅप्टेशन्स इन एंटोमोफिलस फ्लावर. एंटोमोफिलस फ्लावरमध्ये कोणते असे ॲडॉप्टेशन्स असतात, अनुकूलन असतात की त्यामध्ये इन्सेक्टच्याद्वारे पॉलिनेशन होतं. पहिला पॉईंट आहे याच्यामधला फ्लावर्स. पहिला पॉईंट आहे फ्लावर्स आर लार्ज शोई. फ्लावर्स आकाराने मोठे असतात, आकर्षक असतात. शोई म्हणजे काय म्हणू आपण त्याला? आकर्षक असतात. अँड ऑफन ब्राईटली कलर्ड. अँड ऑफन आणि नेहमीच ऑफन ब्राईटली कलर्ड. ज्या फ्लावर्समध्ये इन्सेक्ट्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं ते फ्लावर्स कसे असतात? मोठे असतात आकाराने. लार्ज शोई म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह असतात, दिसायला सुंदर असतात. अँड ऑफन ब्राईटली कलर्ड आणि त्यांच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर असतात. जसं आपण गुलाब बघितले तर गुलाबाला हे सगळं लागू पडतं. फूल पण मोठं असतं, सुंदर असतं, दिसायला सुरेख असतं ते फूल. आणि ब्राईटली कलर्ड म्हणजे त्याच्यामध्ये खूप अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात. ज्या फुलांमध्ये इन्सेक्ट्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं त्या फुलांमध्ये अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात. त्यानंतर याच्यामध्ये आणखी 2 पॉईंट आहे की फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑडर अँड हॅव नेक्टर ग्लँड्स. फ्लावर प्रोड्यूस, नेक्स्ट पॉईंट आहे फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑडर म्हणजे स्मेल and have nectar glands. हा पॉइंट लक्षात घ्या. फ्लावर कसे आहेत? फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑडर. फुलामधून गोड असा गंध येतो, वास येतो. फुलाला गोड असा गंध असतो, सुगंध असतो. अँड हॅव नेक्टर ग्लँड. फुलामध्ये नेक्टर ग्लँड्स असतात आणि त्या नेक्टर ग्लँड्स एक असा गोड असा पदार्थ सिक्रेट करतात ज्याला नेक्टर असं म्हणतात. आणि त्या नेक्टरलाच खाण्यासाठी इन्सेक्ट्स त्या फुलाला व्हिजिट देतात. तिसरा जो पॉईंट आहे तो आहे स्टिग्माचा. याचा जो स्टिग्मा असतो तो स्टिग्मा एकतर कसा असतो? रफ असतो किंवा तो स्टिग्मा स्टिकी असतो. तिसरा पॉईंट घेऊ इथे, दिसेल का तुम्हाला? तिसरा पॉईंट आहे स्टिग्माचा. स्टिग्मा इज स्टिकी. स्टिग्मा हा स्टिकी असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर. स्टिग्मा इज रफ. पहिले रफ आहे, सॉरी. स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर और स्टिकी due to presence of mucilaginous substance. स्टिग्मा जो असतो फुलामधला, स्टिग्मा माहिती आहे आपल्याला की हा गायनोशियमचा पार्ट आहे. स्टिग्मा हा रफ असतो. रफ का बरं असतो स्टिग्मा? जर स्टिग्मामध्ये जे हेअर्स असतात त्यामुळे स्टिग्मा रफ असतो किंवा स्टिग्मा चिकट असतो.
स्टिग्मा चिकट का बरं असतो? कारण की स्टिग्मावरती असा म्युसिलेजिनस सबस्टन्स असतो, चिकट असा पदार्थ असतो, त्यामुळे तो स्टिग्मा चिकट असतो. तर यामध्ये स्टिग्मा जो आहे तो रफ असू शकतो किंवा स्टिकी असू शकतो. रफ आणि स्टिकी कशासाठी आहे? तो पोलन ग्रेन्सला कॅच करण्यासाठी, पोलन ग्रेन्सला ट्रॅप करण्यासाठी. रफ असेल, स्टिग्मावरती हेअर्स असतील तर पोलन ग्रेन्स त्या हेअर्समध्ये अडकतील. स्टिकी असेल स्टिग्मा तर पोलन ग्रेन्स त्या स्टिग्माला चिपकतील. यानंतरचा पॉईंट हा स्टेमनचा आहे, तर आपण याला मिटवून देऊया सगळे पॉईंट्स. तुम्ही लिहा किंवा तुम्ही काय करा, याला स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहिलं का? नेक्स्ट पॉइंट आहे फोर्थ पॉइंट आहे पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स कसे असतात? पोलन ग्रेन्स आर स्पाइनी and surrounded by sticky yellow sticky substance called pollen kit. पोलन ग्रेन्स स्पायनी असतात. मी तुम्हाला पोलन ग्रेन्स शिकवताना पण शिकवलं होतं की ज्या फ्लावरमध्ये इन्सेक्ट्सच्या द्वारे पॉलिनेशन होतं त्या फ्लावरमध्ये नेहमीच हे जे पोलन ग्रेन्स असतात, पोलन ग्रेन्सची जी एक्झाईन असते ती स्पायनी असते, ज्याला आपण स्क्लप्चर्ड वगैरे असं म्हटलं होतं आहे ना, ती स्पायनी असते. आणि पोलन ग्रेन्स जो आहे तो येल्लो स्टिकी सबस्टन्सनी सराउंड झालेला असतो. आणि तो जो येल्लो स्टिकी सबस्टन्स आहे त्या येल्लो स्टिकी सबस्टन्सला काय म्हणतात? पोलन किट. तर हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे की पोलन ग्रेन्स आर स्पायनी, काटेरी असतात पोलन ग्रेन्स, अँड सराउंडेड बाय येल्लो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड पोलन किट. यामध्ये काही जे प्लांट्स आहे यामध्ये स्पेशल ॲडॉप्टेशन्स आहे. पाचवा पॉईंट आहे सम प्लांट्स develops special adaptations for insect visitors for pollination, insect visitors to help in cross pollination, to help in cross pollination. एक्झाम्पल आहे याचं, मी तुम्हाला हा पॉईंट समजून सांगते. याचं एक्झाम्पल आहे लिव्हर मेकॅनिझम इन सॅल्विया. लिव्हर मेकॅनिझम इन सॅल्विया. सॅल्वियामध्ये लिव्हर मेकॅनिझम असतं, पण आता या वर्षीच्या सिलेबसमध्ये हे जे लिव्हर मेकॅनिझम आहे ते काय असतं हे गाळलेलं आहे. फक्त लिव्हर मेकॅनिझम असतं सॅल्वियामध्ये, जेणेकरून इन्सेक्ट त्या फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करू शकतात, म्हणजे त्या फुलाला क्रॉस पॉलिनेट करू शकतात. असं काही मेकॅनिझम सॅल्वियामध्ये असतं, दॅट इज कॉल्ड ॲज लिव्हर मेकॅनिझम, किंवा त्याला दुसराही शब्द आहे टर्न पाईप मेकॅनिझम पण त्याला म्हणतात. लिव्हर मेकॅनिझम किंवा त्याला दुसरा शब्द कोणता आहे? टर्न पाईप मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम और मी इथे लिहिते और टर्न पाईप मेकॅनिझम. तर काही फ्लावर्स जे आहे, काही प्लांट्स जे आहे, काही प्लांट्सच्या फ्लावरमध्ये स्पेशल ॲडॅप्टेशन्स ते फ्लावर डेव्हलप करतं. कशासाठी? फॉर इन्सेक्ट व्हिजिटर्स.
इन्सेक्ट व्हिजिटर्ससाठी टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. ते जे स्पेशल मेकॅनिझम आहे ते क्रॉस पॉलिनेशनला हेल्प करतं. एक्झाम्पल आहे त्या मेकॅनिझमचं लिव्हर मेकॅनिझम ऑर टर्न पाईप मेकॅनिझम इन सॅल्विया. तर अशा प्रकारे आपण आज पॉलिनेशन बाय इन्सेक्ट अँड ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. टॉपिक काय होता? ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण पूर्ण कंप्लीट केला. उद्या मी तुम्हाला लिव्हर मेकॅनिझम काय असतं हे समजून सांगेल, जरी सिलेबसमध्ये नसेल तरी. आणि उद्या आपण बघू ऑर्निथोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय बर्ड्स.